नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ई-कॉम आफ्ताब मराठी या यूट्यूब चॅनल. मित्रांनो बघा, आजचा जो आपला व्हिडिओ असणार आहे तो असा असणार आहे की जो आपण ई-कॉमर्स बिझनेस करणार आहोत त्यासाठी ज्या आपण वस्तू मागवणार आहोत तर त्या कुठल्या वेबसाईटवरून मागवायच्या आणि कुठल्या वेबसाईटवर त्या वस्तू आपल्याला कमी किमतीत मिळणार आहेत हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मी जी वेबसाईट तुम्हाला सांगणार आहे तर ती वेबसाईट आहे इंडिया मार्ट अशी वेबसाईट आहे. तर त्यावर एकदम कमी किमतीत आपल्याला वस्तू मिळतात. तुम्ही एकदम कमी किमतीत आणि चीप रेटमध्ये घेऊन म्हणजे स्वस्तात घेऊन जास्त नफा मिळवू शकताय त्या वस्तूतून. तर बघा मित्रांनो, ही जी वेबसाईट आहे ह्या वेबसाईटवर लाखो प्रोडक्ट आहेत आणि लाखो सप्लायरसुद्धा अवेलेबल आहे त्या वेबसाईटला. तर काय करायचं आहे तर मी तुम्हाला आज व्हिडिओच्याद्वारे आज सांगणार आहे की सप्लायर कसा निवडायचा किंवा कोणत्या सप्लायरकडून माल घ्यायचा, काय चेक करायचं, ज्या छोट्या छोट्या बाबी आहेत त्या मी आज तुम्हाला सगळ्या क्लिअर करणार आहे. तर मित्रांनो बघा, आता आपल्याला सुरुवातीला आपल्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये क्रोम ब्राउझरवर आपल्याला जायचं आहे. सुरुवातीला बघा, क्रोम ब्राउझरमध्ये गेल्यानंतर इथे सर्चमध्ये आपल्याला इंडिया मार्ट असं सर्च करायचं आहे. आता बघा, हे इंडिया मार्टवर मी सर्च केलं तर बघा हे असं आपल्यासमोर येणार आहे. त्याच्यानंतर ही जी पहिली वेबसाईट दिसते आहे इंडिया मार्टची त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर असं आपल्यासमोर येणार आहे स्क्रीन. तर इथे समोर आपल्याला दिसतंय बघा, इथे काय दिसतंय इंटर प्रोडक्ट अँड सर्व्हिस. तर काय करायचं आहे माहिती आहे का आपल्याला, इथे आता तुम्हाला जे तुम्ही ऑनलाईन वस्तू विकणार आहात, आता एक्झाम्पल तुम्हाला जर द्यायचं झालं तर मोबाईल ॲक्सेसरीज आली किंवा ज्वेलरी आली, इतर भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. आता समजा मी इथे टाकलं की मोबाईल ॲक्सेसरीज, इथे आलं बघा मोबाईल ॲक्सेसरीज. तर इथे काय दाखवतं आहे सुरुवातीला क्वांटिटी. तर क्वांटिटीमध्ये तुम्हाला किती क्वांटिटीत माल लागणार आहे हे पहिल्यांदा टाकायचं. तर समजा मी आता इथे 20 टाकलं. इथे काय दाखवतं आहे ॲक्सेसरीज टाईप. इथे काय नाही टाकलं तरी चालतं. इथे खाली मॉडेल नंबरमध्ये पण काय नाही टाकलं तरी चालतं. डायरेक्ट इथं काय दाखवतं आहे वाय डू यू नीड दिस. तुम्ही कशासाठी माल घेताय, फॉर सेलिंग, फॉर बिझनेस यूज, फॉर होम यूज. तर आता आपण कशाला घेणार आहे, आपल्याला बिझनेससाठीच लागणार आहे. तर इथे तुम्ही फॉर बिझनेस यूज करायचं आहे. लुकिंग फॉर म्हणजे तुम्ही जे माल घेणार आहे ते तुम्हाला कोणाकडून माल घ्यायचा आहे, होलसेलरकडून पाहिजे, मॅन्युफॅक्चररकडून पाहिजे का रिटेलरकडून पाहिजे, आणि एक्सपोर्टर एक आहे. तर इथे मी ऑल ठेवलेलं आहे म्हणजे मला सगळीच दाखवणार. इथे सिटीचं काही नाही टाकलं तरी चालतं. इथे सबमिटवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, सबमिटवर क्लिक केल्यानंतर इथे मला पहिल्यांदा काय आलं आहे, एक कवर दाखवतं आहे, मोबाईलचं कवर. इकडं काय हे दाखवतं आहे आपल्या मोबाईलचं प्लास्टिकचं स्टँड आहे, हे पण स्टँड दाखवतं आहे. हे काय सिलिकॉन मोबाईल पी. तर बघा ह्याची प्राईस इथे किती दाखवतं आहे, 12 रुपये पीस. म्हणजे हा एक पीस आपल्याला 12 रुपयाला पडणार आहे. असं जर आपण दुकानमध्ये घ्यायला गेलो तर हे 30 ते 35 रुपयाला आपल्याला मिळतं. होलसेलमध्ये ह्याची प्राईस दाखवते आपल्याला 12 रुपये. आता तुम्हाला जर हे घ्यायचं असलं, मागवायचं असलं तर इथे कॉन्टॅक्ट सप्लायर म्हणून आहे, ह्याच्यावर क्लिक केलं ना तर इथं तुम्हाला काय विचारतं आहे क्वांटिटी, म्हणजे तुम्हाला किती क्वांटिटी पाहिजे. समजा आपण इथं 50 क्वांटिटी मी टाकली. इथं काय दाखवतं पीस अँड सेट, तर पीस करायचं 50 पीस. आता मी 50 पीस केले आणि नेक्स्ट केलं. आता इथे काय विचारतं कोणत्या मटेरियलमध्ये तुम्हाला पाहिजे, TPU पाहिजे, PUC पाहिजे, सिलिकॉन पाहिजे का प्लास्टिक पाहिजे. तर मी इथं काय करणार आहे सिलिकॉन करणार आहे. बघा मी नेक्स्ट केलं तर हे काय विचारते प्रोव्हाइड ॲडिशनल रिक्वायरमेंट, म्हणजे तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त अजून काय. तर इथे काय नाही टाकलं तरी चालतं, डायरेक्ट आपण नेक्स्ट करू शकतो आहे. इथे तुमच्या दुकानाचं नाव टाकायचं, बिझनेस नेम. आता मी इथे टाकलं माझ्या दुकानाचं नाव. GST नंबर तुमचा असला तर टाकायचा, नसला तर काही हरकत नाही, नाही टाकलं तरी चालतो. नेक्स्ट केलं. आता मला इथे काय आलं बघा, थँक्यू यू आर सेंड टू मेनूर एंटरप्राइज, म्हणजे ह्यांच्यापर्यंत आपली रिक्वायरमेंट पोचली. आता काय होणार, आता आपली रिक्वायरमेंट ह्यांच्यापर्यंत पोचलेली आहे. तर आता हे काय करणार, हे आपली रिक्वायरमेंट बघणार आणि तुम्हाला डायरेक्ट हे व्हॉट्सअपला मेसेज करतील किंवा कॉल येतो ह्यांचा की तुम्हाला किती पीस पाहिजेत किंवा काय. त्यानंतर बघा मित्रांनो, अजून एक मी तुम्हाला प्रोडक्ट दाखवतो सर्च करून. आता लेडीज जर ई-कॉम बिझनेस करणार असल्या तर त्या
काय विकू शकतात बघा. कानातले झुमके असतात किंवा ज्वेलरी असतात किंवा बांगड्या असतात. तर आता ते आपल्याला इथं सर्च करायचं. आता मी इथं सर्च करतो बघा, झुमका. बघा झुमका सर्च केलं. इथे काही नाही टाकलं तरी चालतं. डायरेक्ट आपण सबमिट केलं ना पेजला याचं समोर इथे काय दाखवत आहे बघा. आणि इथे फिल्टर आहे ना सर, इथे जो फिल्टर दाखवतोय तर इथे फिल्टरमध्ये तुम्हाला कोणत्या सिटीमधलं पाहिजे, ठाण्यातलं पाहिजे, पुण्यातनं माल येणारा पाहिजे, तर इथे आपण ते सर्च करू शकतोय खाली. आता इथे बघा हे दाखवते कमी किमतीत लेडीज झुमका इयरिंग 60 रुपयाला 1 पीस असं दाखवते. इथे तुम्ही कॉन्टॅक्ट सप्लायवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला किती पीस पाहिजेत हे आपण इथं टाकायचं आणि नेक्स्ट करायचं. नेक्स्ट केल्यानंतर इथं कोणत्या मटेरियलमध्ये पाहिजे ते विचारते तुम्हाला. अलॉय, सिल्वर, ब्रास, कॉपर. तर मी अलॉय टाकतोय. आता साईज विचारते तुम्हाला, जे तुम्ही झुमका जो आहे त्याची साईज तुम्हाला किती पाहिजे, स्मॉल, मीडियम, बिग. तर मी मीडियम करतो. इथे नेक्स्ट करायचं. शॉपचं नाव टाकायचं, आपल्या GST नंबर असला तर टाकायचा, नसला तर नाही टाकला तरी चालतं. झालं. आता मला काय दाखवते बघा इथं थँक्यू, म्हणजे ह्यांच्यापर्यंत आपली रिक्वायरमेंट पोचली. आता हे काय करणार, हे आपल्या नंबरला एक तर व्हॉट्सअप तरी करतील किंवा डायरेक्ट तुम्हाला नंबरला कॉल येणार की सर तुम्ही आमच्या वेबसाईटवर तुम्ही आम्हाला रिक्वायरमेंट पाठवली होती. मग ते काय करतात, रिक्वायरमेंट आपण पाठवल्यानंतर ते त्यांचे जे कॅटलॉग असतात तर कॅटलॉगमध्ये त्यांच्या जे काही ते विकतात ते कॅटलॉगमध्ये त्यांच्या सर्व असतं. आता जास्त करून काय विषय असतो माहिती आहे का, आपण ज्यावेळेस वस्तू घेतो त्यावेळेस ई-कॉमर्स बिझनेस करणाऱ्याने एक डोक्यात ठेवायचं की शक्यतो जी आपण वस्तू घेणार आहे त्यांच्याकडून GST बिल घ्यावं आणि आपलासुद्धा GST असावा. मित्रांनो मी आता इथं मेन पेजवर आलेलो आहे. मेन पेजवर इथं मेसेज दाखवते. इथं मी मेसेजवर क्लिक केलं. आता माझं लॉग इन नाही त्यामुळे मी लॉग इन करून घेतो. आता मला OTP आला माझ्या नंबरला, मी ते OTP टाकतो. बघा आता मी OTP टाकल्यानंतर इथे दाखवते मी किती लोकांना माझी इन्क्वायरी पाठवलेली आहे. एवढ्या लोकांना मी माझी इन्क्वायरी पाठवलेली आहे. तुम्हाला दाखवते एक ओपन करून. आता बघा इथे हे जे कानातले आहेत ते इथे दाखवते. हे मी त्यांना विचारलं होतं की मला असे किती 20 डझन पाहिजेत म्हणून. तर आता बघा 20 डझन पाहिजेत. त्यांनी इथे बघा 2 टिक काढले, म्हणजे त्यांनी माझा मेसेज बघितलं नाही आणि मला यांचा कॉलसुद्धा आलेला होता की तुम्हाला किती पीस लागणार आहेत. तर काय विषय होतो मित्रांनो, सुरुवातीला हे आपल्याला म्हणतात की तुम्ही 500 पीस घ्या आमच्याकडून, 400 पीस घ्या. तर कसं असतं, आपण त्यांना समजून सांगायचं की बाबा मी जो बिझनेस करतो हा माझा नवीन बिझनेस आहे, त्यामुळे सुरुवातीला मला एक 100 पीस तुम्ही द्या कमी किमतीत. त्यानंतर जसं जसं माझा बिझनेस वाढेल तसं तसं मी तुमच्याकडून मोठ्या प्रमाणात माल घेईन. सुरुवातीला ते तुम्हाला म्हणतील की 500 पीस घ्या, कमीत कमी 600 पीस घ्या. तर मित्रांनो एवढे घ्यायचे नाही. सुरुवातीला आपण त्यांना समजून सांगायचं की बाबा माझा नवीन बिझनेस आहे, मी सुरुवातीला काही एवढे तुमच्याकडून घेऊ शकत नाही. दुसरी एक गोष्ट काय करायचं माहिती आहे का, एकाच सप्लायरकडून कधी किंमत काढून घ्यायची नाही. अजून 2 ते 3 सप्लायरला मेसेज करून ठेवायचे. जर एक सप्लायर आपल्याला 50 रुपये म्हणला तर कदाचित दुसरा 40 म्हणू शकतोय, तिसरा जो आहे 45 म्हणू शकतोय. अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, ज्यावेळेस आपण वस्तू यांच्याकडून मागवणार आहात त्यावेळेस 1-2 गोष्टी असतात त्या आपण व्यवस्थित चेक करूनच वस्तू मागवायच्या आहेत. तुम्हाला आता मी सांगतो बघा, लक्ष देऊन बघा. आता ज्वेलरी, आता आपण ज्वेलरी मागवतोय. थोडा नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे वेळ लागतोय. आता बघा इथे मी कुंदन ज्वेलरीवर क्लिक करतो. आता इथे जी किंमत दाखवते ते काय दाखवतं 1500 1200. तर हे किंमत जास्त दाखवते. इथे फिल्टरमध्ये आला ना तर इथं बघा दाखवते 500 किंवा त्यापेक्षा जास्त, 500 ते 1000च्या मध्ये. तर आपण 500 ते 500च्या रेंजमध्ये जर क्लिक केलं तर हे 500च्या रेंजमधले येणार आहेत आपल्याजवळ. आता बघा मित्रांनो, आता हे जे दाखवते 315ला काय ग्लास कुंदन, ह्याच्यावर मी क्लिक केलं ग्लास कुंदनवर. इथे काय दाखवत आहे बघा, स्टार सप्लायर असं दाखवत आहे.
आणि त्याच्याच बाजूला दाखवतो ट्रस्ट सेल व्हेरीफाईड. ह्या 2 गोष्टी ज्या आहेत ना मित्रांनो, ऑर्डर करताना ह्या 2 गोष्टी चेक करायच्या. एक तर जो सप्लायर आहे देणारा आपल्याला तो व्हेरीफाईड आहे का, व्हेरीफाईड असला तरच आपण वस्तू मागवायची आहे, नाहीतर मागवायची नाही. अजून एक तुम्हाला दाखवतो. हां, काय आहे व्हेरीफाईड, म्हणजे हे व्हेरीफाईड आहेत, म्हणजे हे लोक जे आहेत हे फसवणार नाहीत आपल्याला. जे व्हेरीफाईड आहेत ना त्यांच्याकडूनच माल घ्यायचा. आणि इथे बघा अजून एक ऑप्शन आहे, इथे दाखवते काय मेंबर्स ऑफ 7 वर्ष, म्हणजे 7 वर्षापासून हे काम करतात इंडिया मार्टवर. हे काय ह्यांचं काय हे 14 वर्षापासून काम करतात इंडिया मार्टवर. इथे काय दाखवत आहे व्हेरीफाईड, इथे पण काय व्हेरीफाईड. तर ऑर्डर करताना ह्या 2 गोष्टी आहेत ना मित्रांनो, ह्या चेक करून घ्यायच्या की जो सेलर आपण ज्यांच्याकडून घेणार आहे तो व्हेरीफाईड आहे का, त्याच्याकडे GST आहे का, तो GST बिल आपल्याला देणार आहे का, हे चेक करायचं. हे खूप महत्त्वाचे आहे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण या खूप महत्त्वाच्या आहेत. बघा मित्रांनो, ह्याचा फायदा तुम्हाला एक होणार आहे की फक्त स्वस्त किमतीवर लक्ष केंद्रित करू नका. नेहमी व्हेरीफाईड सप्लायर किंवा गोल्ड मेंबरच निवडायचा आणि रिव्ह्यू आणि रेटिंग पाहायचे. शक्य असेल तर काय करायचं माहिती का, आधी नमुना मागवून घ्यायचा, त्यांच्याकडून सॅम्पल मागवून घ्यायचा आधी. यामुळे काय होणार आहे, आपली फसवणूक होणार नाही आणि प्रोडक्ट क्वालिटीची आहे का नाही ही आपली खात्री होणार आहे. बघा मी तुम्हाला एवढ्या सगळ्या सोप्या भाषेत मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. तरी पण तुम्हाला जर काही अडचण असली तर तुम्ही मला कमेंट करू शकताय. मी तुम्हाला त्या कमेंटचा रिप्लाय देणार आहे. काही पण अडचण असू दे तुमची. तर बघा एवढ्या आता मी सोप्या तुम्हाला टिप्स सांगितले आहेत. तुम्हाला नक्कीच समजतील माझे सांगितलेले टिप्स. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांना सबस्क्राईब करायला सांगा. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तर धन्यवाद.